तर मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे की कलम 7 हा खूप महत्वाचा आहे. कारण कलम 7 काय सांगतो की ऑफेन्सेस रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट्स बिईंग ब्राईब. म्हणजे आता हे कलम 7 काय सांगतं की खूप महत्वाचं आहे. या कलम 7 प्रमाणे जनरली जी कारवाई होती ती या कलम 7 प्रमाणे होती. ऑफेन्सेस रिलेटिंग टू द पब्लिक सर्वंट्स बिईंग ब्राईब म्हणजे आता एखादा पब्लिक सर्वंट आहे, शासकीय नोकर आहे आणि तो एखाद्या प्रकारची ब्राईब म्हणजे की लाच तो घेतोय, ऍक्सेप्ट करतोय किंवा अटेम्प्ट टू ऑब्टेन म्हणजे घेण्याचा प्रयत्न करतोय. अशा पब्लिक सर्वंट विरुद्ध कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंद झाला तर 3 वर्षे आणि जास्तीत जास्त एक्सटेंड टू 7 इयर्स म्हटलेलं आहे, म्हणजे की 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे एखाद्या पब्लिक सर्वंटने लाचेची मागणी केली, तो घेतोय, ऍक्सेप्ट करतोय किंवा अटेम्प्ट टू ऑब्टेन मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली आणि ती केस जर कोर्टात चालली तर कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा सांगितली. त्यानंतर मित्रांनो